स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निक मध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. आज 1 मार्च 2025 शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या उन्हाळी कोथिंबीर या पिकाच्या प्लॉट मध्ये. आपल्याला समोर बेड बघायला मिळतात. इथं आपण ड्रिप सुद्धा आथरलेली आहे. या ठिकाणी अजून बेड हा सपाट आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये कंटिन्यू 4-5 दिवस पाणी व्यवस्थापन करून आपल्याला इथं कोथिंबीर, उन्हाळी कोथिंबीर या पिकाची लागवड करायची आहे. आज आपण माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेत रिकामे झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पीक आपण अमृत पॅटर्न नियोजनाच्या पद्धतीने घेऊ शकतो. जसं की उन्हाळी कांदा असो किंवा उन्हाळी भेंडी असो किंवा उन्हाळी काकडी असो किंवा उन्हाळी कोथिंबीर असो, याची सुद्धा आपण लागवड करू शकता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊ की उन्हाळी कोथिंबीर ही करत असताना कोण्या महिन्यामध्ये करायला हवी, त्याचबरोबर अंतराचे व्यवस्थापन, बेसल डोस आणि रासायनिक खत व्यवस्थापन आणि शेणखताचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कोथिंबीर या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विषय येतो तो म्हणजे नांगरटीचा, म्हणजेच मशागत ही कशा पद्धतीने असायला हवी. कोथिंबीर या पिकाची लागवड करण्यापूर्वी आपल्याला 10 ते 12 दिवसापूर्वी आपल्या शेतामध्ये मशागत करायची आहे. मशागत करत असताना खोलवर नांगरटी करायची आहे. जसे की 3 फाळी पलटी असणे गरजेचे आहे. म्हणजेच पलटी का, कारण जर आपण आपल्या शेतामध्ये पलटी नांगर नसेल आणि नाल्या पडल्या तर त्या ठिकाणातून पाणी हे आपल्या शेतामधून निघणार नाही आणि पाणी जर सतत राहिलं शेतामध्ये तर आपल्या शेतामध्ये कोथिंबीरचं पीक हे लाल, पिवळं आणि मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला अधिक बघायला मिळेल. त्यामुळे नांगरटी करत असताना पलटी नांगरत असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला नांगरटी करत असताना 3 फाळी असो किंवा 2 फाळी पलटी नांगराने आपल्याला नांगरटी करायची आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला कल्टिवेटर करायचं आणि त्यानंतर संपूर्ण शेतामध्ये रासायनिक खत व्यवस्थापन म्हणजेच बेसल डोस ज्याला आपण म्हणतो ते फेकून द्यायचे आहे समप्रमाणात आणि त्यानंतर त्यावर रोटावेटर करून अशा प्रकारे आपल्याला बेड ओढायचे आहेत. आता बेसल डोस हा महत्त्वाचा विषय आहे. बेसल डोस देत असताना कोणकोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन आपण करायला हवे याची आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी महत्त्वाचा विषय तो शेणखताचा. जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली असेल तर एका एकरासाठी ज्या ठिकाणी आपण कोथिंबीर पिकाची लागवड करणार आहात त्या ठिकाणी 1 ट्रॉली शेणखत हे प्रक्रिया केलेले आपल्याला टाकायचे आहे. जर आपल्याकडे शेणखत उपलब्ध नसेल किंवा प्रक्रिया केलेली नसेल तर यावर्षी नाही, पुढच्या वर्षी सुद्धा आपण तो प्रयोग करू शकता. पण यावर्षी जर आपल्याकडे उपलब्ध शेणखत असेल तर प्रक्रिया केलेले 1 ट्रॉली शेणखत आपल्याला टाकायचं आणि लगेच त्यावर ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करायचे आहे, जेणेकरून त्यामधील जे काही जीवाणू आहेत ते नष्ट होणार नाहीत. आता महत्त्वाचा विषय येतो बेसल डोस. बेसल डोस म्हणजे रासायनिक खत व्यवस्थापन कोणकोणत्या प्रकारचे टाकायला हवे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम नांगरटी रोटावेटर झाल्यानंतर एका एकरसाठी समप्रमाणात आपल्याला बेसल डोस द्यायचे आहे. त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये एकरी 4 बॅग हे आपल्याला समप्रमाणात फेकून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करायचे आहे. नंतर बेड ओढायचा आहे. आता जर आपल्याकडे जिप्सम उपलब्ध असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी जिप्सम हे एका एकरसाठी 7 ते 8 बॅग आपण फेकून देऊ शकता आणि त्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा बैलाच्या सहाय्याने वखरणी करू शकता. आता तिसरा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे लागवड बेडवर करायला पाहिजे का विदाऊट बेड करायला पाहिजेत. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल तर लागवड आपण बेडवर करू शकता. जसं की या ठिकाणी आपल्याला जे बेड बघायला मिळतो हा अजून सपाट करायचा राहिलेला आहे. या ठिकाणी जे अंतर आहे म्हणजेच आपल्याला बेड आपण जे ओढतो तेव्हा आपला 4 फुटाचा बेड ओढायचा आहे आणि त्यानंतर जो आपला टॉप ठेवायचा आहे हा कमीत कमी 3 फुटाचा आपल्याला टॉप ठेवायचा आहे. दोन्हीकून 6-6 इंच म्हणजेच 1 फूट म्हणजे जवळपास या साईडनं आणि या साईडनं आपल्याला 6-6 इंच हे सोडायचं आहे. म्हणजेच 4 फुटाचा बेड, 3 फुटाचा ते टॉप राहील आणि दोन्हीकडून 6-6 इंच म्हणजे 1 फूट रान आपल्याला रिकामं झालेलं बघायला मिळेल. बेड ओढत असताना जास्त खोलवर बेड ओढायचा नाही. 7 ते 8 इंचापर्यंत आपल्याला बेड ओढायचा आहे आणि या बेडवर आपल्याला 9 इंचानं 4 तास हे टोकन किंवा पेरणी करायची आहे. जर आपल्याकडे बेड नसेल किंवा आपल्याला बेड मारायचं असेल तर आपण डायरेक्ट 9 इंचानं 4 तास पेरणी करू शकता आणि त्यानंतर 25 तास आपल्याला रिकामे सोडायचे आहे. सोडलेल्या तासामध्ये आपल्याला नंतर नांगराचे तास ओढायचे आहे, जेणेकरून त्यामधून आपण पट पाण्याचे व्यवस्थापन करू शकतो. आता हे झालं बेड आणि विदाऊट बेडचे व्यवस्थापन. त्यानंतर महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे पेरणी करताना खत कोणतं द्यायला हवे. तर पेरणी करत असताना आपल्याला एका एकरसाठी 1 बॅग 10-26-26 आणि 5 किलो सल्फर एकत्र मिक्स करून समप्रमाणात एका एकरसाठी द्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, नंतर महत्त्वाचा विषय आहे फवारणी व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापन करत असताना कोथिंबीरची चांगल्या प्रकारे उगवून झाल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान
म्हणजेच लागवडीपासून 10 ते 15 दिवसात दरम्यान आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. पहिली फवारणी करत असताना इमिडाक्लोप्रिड 17.8% हे 10 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला उन्हाळी कोथिंबीर या पिकाचे व्यवस्थापन करायचे आहे. म्हणजे सुरुवातीला बेसल डोस, बेडचे व्यवस्थापन, लागवडीचं अंतर आणि पहिली फवारणी आणि खत व्यवस्थापन या महत्त्वाच्या 4 गोष्टी करायच्या आहेत. नंतर जे माहिती आहे म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी फवारणी कोणती करायला हवी ची संपूर्ण माहिती लवकरच आपल्याला अमृत पॅटर्न YouTube चॅनल बघायला मिळेल. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न. नमस्कार.